गावागावांमध्ये पडलेले हे भंगारातले पाईप। आपल्या प्रकल्पातील जीर्ण झालेले हे पाईप ONGCनं भंगारात काढलेत। मात्र याच भंगारातल्या पाईपचा वापर सध्या उरणमधल्या ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करण्यासाठी केला जातोय। या जुनाट पाईपमध्ये H2S आणि कार्बाईड हे आरोग्यास घातक असे विषारी कण आहेत। त्यामुळे उरणमधील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। आतमध्ये बारीक कट त्याचे निर्माण होत असतात आणि त्याच्यामुळे संपूर्ण शरीर तुमचं खराब होऊन जाणार। म्हणजे आज ना उद्या 4 वर्षांनी 3 वर्षांनी त्याचा दुष्परिणाम होतील आणि माणसाला ते अतिशय शरीराला घातक आहेत। ही परिस्थिती उरणमधील केगाव, नागाव, मातवली, रानसे या गावांमध्ये आहे। बेधडकपणे या गंजलेल्या पाईप्सना रंगरंगोटी करून हे पाईप नवीन असल्याचं भासवलं जात आहे। शिवसेनेची सत्ता असलेल्या या गावांमध्ये अशा प्रकारे भंगारातील पाईप पाणी पुरवठ्यासाठी वापरून सत्ताधारी लाखो रुपये खिशात घालत असल्याचा आरोप केला जातोय। 9,07,000 65,000 काहीतरी आहे आणि एवढा घोटाळा झालेला ह्यांना भारत योजनेअंतर्गत हा पैसा मिळालेला होता, तरी पण इथल्या राजकारणी लोकांनी किंवा कोणीही ह्याचा गैरवापर करून त्याच्याकडनं ONGCकडून क्रॅपमध्ये गेलेले पाईपलाईन इथे टाकलेली आहे। RTI कार्यकर्त्यांनी या प्रकरणी अनेक तक्रारी केल्यात, मात्र अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असल्याचंच उत्तर ऐकायला मिळतंय। याबाबत तक्रारी आलेल्या आहेत। शासकीय चौकशीवरून जर जे काय असेल पुढं त्यासाठी ग्रामपंचायत समर्थ आहे। चौकशी करण्याचे मला अधिकार नाहीत। हे वरिष्ठ लेवलला जी तक्रार झालेली आहे त्याबाबत तांत्रिक अधिकारी याबाबत योग्य ते हे करतील आणि त्याप्रमाणे ग्रामपंचायत त्याला बांधेल। सरकारी ONGC कंपनीच्या पाईपचा असा दुरुपयोग केला जातोय। आता हे पाईप पाणी पुरवठ्यासाठी कुणी आणि कसे आणले असा प्रश्न उपस्थित होतोय। स्वाती नाईक, झी मीडिया, उरण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।